आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात PCET's इन्फिनिटी 90.4 FM आणि मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या. मातीचा सुगंध, श्रमांचा सन्मान आणि निसर्गाशी जपलेलं अतूट नातं, याच भावनेतून उलगडतो आपला कार्यक्रम, तो म्हणजे निसर्गावधान. श्रोतेहो, PCET's इन्फिनिटी 90.4 FMवर मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे 1 जुलै, महाराष्ट्र कृषी दिन. हरित क्रांतीचे जनक माननीय वसंतराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा आजचा हा दिवस. विकेल ते पिकेल हा विचार देत त्यांनी शेतीला नवी दिशा दिली आणि म्हणूनच आजचा दिवस आपल्या शेतीचं महत्त्व पुन्हा नव्यानं जाणून घेण्यासाठी आज आपण ही मुलाखत घेतो आहोत. श्रोतेहो, आज जेव्हा संपूर्ण जग हे ग्लोबल वॉर्मिंगच्या विळख्यात अडकलंय, उन्हाळ्याचा पारा वाढतोय, पाण्याचे साठे अटत चालले आहेत आणि या सगळ्या चर्चा आपण ACच्या थंड हवेत बसून करतो आहोत. हे खूप सोपं आहे खरं तर. पण श्रोतेहो, तब्बल 36 वर्षापूर्वी स्वतःची कॉर्पोरेट नोकरी सोडून बदलापूरच्या बेंडशे गावात स्वतः घाम गाळत, रासायनिक खतांना पूर्णपणे नकार देत, निसर्गाशी मैत्री करत एक अद्भुत नंदनवन उभं करणारे एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. ते म्हणजे कृषीभूषण राजेंद्र भट सर. सर, मी RJ विद्या आपल्या इन्फिनिटीच्या टीमकडून तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. धन्यवाद. राजेंद्र भट सरांच्या शाश्वत शेती पद्धतीची दखल घेत महाराष्ट्र शासनानं त्यांना सेंद्रिय कृषीभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं, ज्यांचं अवघं 5 एकराचं शेत आज भारतातील महत्त्वाच्या जैवविविधता क्षेत्रांपैकी एक मानलं जातंय आणि ज्यांची देशातील अग्रगण्य सेंद्रिय शेतकऱ्यांमध्ये गणना होतीये. इतकंच नाहीये तर सेंद्रिय शेतीची सखोल माहिती, अनुभव आणि तत्वज्ञान आपल्या शाश्वत नैसर्गिक शेती या लोकप्रिय पुस्तकातून लाखो लोकांपर्यंत पोहोचवणारे ज्येष्ठ निसर्गमित्र, अभ्यासक आणि आपले मार्गदर्शक कृषीभूषण श्री राजेंद्र भट सर आज आपल्यासोबत आहेत आणि आज आपण आपल्या या मुलाखतीला सुरुवात करणार आहोत. विषय आपला हाच आहे की शेती आणि ग्लोबल वॉर्मिंग. विषय छान आहे. थँक्यू सर, धन्यवाद. सर, खरंच तुमचा हा प्रवास ऐकताना असं वाटतं की निसर्गाशी जुळलेलं हे जे नातं आहे ते किती शक्तिशाली असतं आणि आज एक माणूस म्हणून जर ठरवलं तर किती मोठा बदल आपण घडवू शकतो. आणि सर, या विशेष दिनाच्या निमित्तानंच मला सर्वात आधी तुम्हाला हे विचारावंसं वाटतं की आज 1 जुलै आपण महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करतो आहोत. तर हा दिवस वसंतराव नाईक यांच्या कार्याची आठवण करून देणारा दिवस आहे. तर या दिवसाचं नेमकं महत्त्व तुम्ही आपल्या श्रोत्यांना कसं सांगाल? खरं म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला खूप स्थान असू शकतं, कारण महाराष्ट्रामध्ये ऊन खूप भरपूर आहे हं, आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनी पण चांगल्या आहेत. हं, हं, आणि जेव्हा जेव्हा देशाला काही संकट आलं तेव्हा महाराष्ट्राने मदत केली हं, आणि देशाचे उत्तम नेतृत्व महाराष्ट्रात तयार झालेलं आहे. हं. ह्या सगळ्यामध्ये आता तुम्ही जे सांगितलं की विकेल ते पिकवा, हां. हा जो वसंतरावजींचा संदेश होता तो आम्ही चुकीच्या अर्थाने घेतला. हं, हं, त्याच्या या नवीन समस्या महाराष्ट्रापुरत्या खूप मोठ्या भेडसावायला लागल्या, हं. ज्याला आपण आताच्या भाषेत ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. हो. म्हणजे त्यांची अपेक्षा जी होती, जो माणूस स्वतःच्या गोठ्यामध्ये गायींचं मनोरंजन आणि म्हशींचं चांगलं दूध वाढावं आणि गुणवत्ता यावी म्हणून सनई ऐकवणारा माणूस होता, बर. जे इंटिग्रेटेड अप्रोचने काम करणारी जी व्यक्ती होती, हं, हं, त्या इंटिग्रेटेडचा आम्ही चुकीचा अर्थ काढला हं. आणि जे विकलं जाईल तेच आम्ही पिकवायला लागतो आणि ते विकलं जाईल त्याच्यातलं मुख्य झालं ऊस. बरोबर. आजही देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये
हं, शेतीवरती अवलंबून असणारे लोक 50% आहेत. हं, हं, आणि आपल्या पारंपरिक शेतीची जी रचना होती, ती वसंतरावजी सांभाळत होते. हं. गाय आधारित शेती आणि अच्छा. गाईचं सगळं गोमूत्र, शेण सगळं शेतामध्ये परत जाऊन हं, जमिनीची सुपीकता, उत्पादकता आणि विषविरहित अन्न तयार करण्याची क्षमता हं, ती आम्ही बंद केली आणि हरित क्रांतीचे जे काही फायदे आहेत, हं, सांगितलेले नियम विसरलो. पण आम्हाच्या सोयीस्कर आम्ही ते विषय वापरले आणि अख्ख्या जगभर त्याच्यातनं समस्या निर्माण होत आहेत, चालू आहेत आणि त्याची गती वाढतीये. हं. ज्याला आपण आजच्या भाषेत ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. तर बरोबर. हे जे आहे, की 50% शेती करणारा देश हं, आज आपण 70% आयात करतोय. तेल आयात करतोय, डाळी आयात करतोय. किंबहुना महाराष्ट्रातले किंवा देशातले किती टक्के शेतकरी स्वतःच्या ताटातल्या स्वतःच्या शेतात पिकवतात? हा हं. एक भला मोठा प्रश्न आहे. बरोबर. कारण आम्ही काय ठरवलं, विकलं जातं ते पिकवायचं. हं, मग माझ्या माझ्या ताटात काय आहे? माझी ज्वारी माझी नाहीये, माझा गहू माझा नाही, मी ऊस पिकवतोय, मी सोयाबीन पिकवतोय, ते विकतोय हं, आणि त्याच्यातनं माझ्या गरजा भागवतोय. हं, आणि हरित क्रांतीचे जे दुष्परिणाम आहेत, त्या दुष्परिणामामध्ये हं, अतिजहाल कीटकनाशकं आणि औषधं आणि एन्झाईम्स आणि हॉर्मोन्स त्याचा पिकांवरती असलेला प्रभाव, हं, पिकांवरती त्याचे आलेले रेसिड्यूज याच्यामुळे मानवी आरोग्याच्या आणि पर्यावरणीय आरोग्याच्या समस्या प्रचंड वेगाने वाढत आहेत. हं. आणि तिकडे आम्ही डोळे झाक करतो, आम्ही तिकडे बघत नाही आहोत. खरं आहे. म्हणजे या हरित क्रांतीच्या काळामध्ये जमिनीचे जे सेंद्रिय कर्ब होतं, हं. ते 0.2 वर आलं बरं. आणि 0.2 वर आल्यामुळे त्या जमिनीमध्ये तूर तयार झाली, तर तिच्यात प्रथिनांचं प्रमाण 26% येतच नाही, ते 11% खाली जातं. हं, हं, म्हणजे हं. मी जे अन्न खाणार आहे, ते विषयुक्त पण आहे आणि त्याच्यासोबत त्याच्यामध्ये जी गुणवत्ता असायला पाहिजे, ती गुणवत्ता निम्म्यापेक्षा ढासळलेली आहे. हं, हं, आता हे का झालं? तर माझ्या ताटातलं माझ्या शेतातनं व्हावं हं, आणि जे जास्तीचं असेल ते विकावं, हे हं, बंद झालं. हं, आणि शेतकऱ्याची व्याख्या बदलली गेली. हं, जो उत्पादन करून लोकांना विकतो, हं, तो शेतकरी, ती शेती. हं, हं, त्याचाच दुष्परिणाम असा झाला, की उपलब्धता वाढली, त्याचे डिमांड अँड सप्लाय रूल कोलॅप्स झाल्यामुळे हं, भाव उतरले, भाव पडले. हं, कुठलाच सोयाबीनचा शेतकरी स्वतःच्या शेतातलं सोयाबीन घरच्या ताटात वापरत नाही. हं, मग सोयाबीन का लावतो? आजच्या स्थितीमध्ये आपल्या सगळ्यांचे आजोबा, पणजोबा त्या काळापर्यंत तरी हं, प्रत्येक गावामध्ये तेलाच्या गिरण्या होत्या. हं. होय. त्याला आपण घाडे म्हणायचो. हो. प्रत्येक शेतकऱ्याचा पाऊस असो नसो, हं, करडईपासून शेंगदाण्यापर्यंत पीक होतं. हं, तसं तेल स्वतःचं होतं. आज मेडिकल इंडस्ट्री सांगते, हं, की तेलातल्या असंख्य वाईट घटकांमुळे आजारपण वाढतं. हं, माझं तेल माझं नाहीच आहे आणि आजची दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की भारताला जर आत्मनिर्भर व्हायचं असेल, हं. तर आपल्याला स्वतःच्या गरजा स्वतःच्या देशातनं भागवल्या पाहिजेत. बरोबर आहे. आजच्या स्थितीमध्ये आपण 60 ते 70% खाद्यतेल आयात करतोय हं, आणि जे महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी पावसामध्ये येणारी करडई, हं. जे सिंचन पाहिजे असं नाहीच आहे. होय. पावसाळ्यामध्ये होणारी खुराशणी आणि तीळ, हं, सिंचन पाहिजे असं नाहीये. हं, मग आम्ही तेल का नाही स्वतःचं केलं? हं, शेतकऱ्याने स्वतःचं नाही केलं. 50% ग्राहक शेतकरी आहे. हं. तो शेतकरी उत्पादक नव्हता, ग्राहकाकडे कडे वळला. हां. तर हे वसंतराव नाईकांना अभिप्रेत नव्हतं. हं, हं, स्वयंपूर्ण महाराष्ट्र, स्वयंपूर्ण शेतकरी व्हावा याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. हं, हं, आणि त्या प्रयत्नामध्ये गो आधारित शेती कशी करता येईल? शेतीचं तंत्रज्ञान कसं विकसित होईल? हं, हं, पारंपरिक विज्ञान आणि आधुनिक विज्ञानाची सांगड कशी घालता येईल? हं, याचा विचार त्यांनी केला हं. आणि त्यांच्या स्मरणार्थ जे काही पुरस्कार दिले जातात, हां. त्या पुरस्कारामध्ये हे बघितलं जातं, की हा एकात्मिक शेती करतोय का एकाच पिकाची करतोय? अच्छा. या हरित क्रांतीच्या काळामध्ये आपण जे आपल्या पूर्वजांची शेतीची रचना सगळ्या जगभरच्या बरं का, हं, 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 जंगल जमीन समृद्ध झाली तर शेती समृद्ध होते हे विसरलो. हं. आणि आता आपण ना जमीन चांगली करतो, ना जल चांगलं करतोय, जंगल तर संपवलंय. होय. आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत, ते प्रत्येकावरती कमी जास्त प्रमाणात होतं. म्हणजे झुरळावर पण होतोय हं, आणि हं, माणसांवर पण होतोय. हं, आणि माणूस म्हणून जी व्याख्या तुम्ही मगाशी सुरुवात करताना सांगितलीत, हं. की माणूस म्हणून जो बदल करणं हां. आणि बदल करायची इच्छा निर्माण करून त्याप्रमाणे नियोजन करून हं,
पंचवार्षिक योजना, आपल्या शेतातल्या गरजा, पाण्याच्या गरजा, जमिनीच्या सुपीकतेच्या गरजा हं, हे नियोजनपूर्वक तयार करून हं, ती समृद्धी निर्माण करणं हं, हे मानवाची जबाबदारी ते आपण विसरलो. हं. आणि तसे आठवण देणारे वसंतराव नाईक जे होते हां, त्यांनाही खरं म्हणजे आपण विसरलो. खरंय. तर त्यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून आपण असं म्हणू शकू हं, किंवा म्हणायला पाहिजे आपल्याला आता आजच्या काळानुसार हं, की मी शेतकरी आहे. हं. आम्ही शाळेत प्रार्थना म्हटलेली आहे हां, की सुजलाम सुफलाम मले शीतलाम ते आम्ही आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. हो. मग मी बांधवांना विष देईन का तर नाही देणार. हं, माझं पाणी विषारी करेन का तर नाही करणार. हं, एक मानव म्हणून एक शेतकरी म्हणून माझ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत हं, त्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारा हा दिवस आहे. हं, आणि जल जंगल जमीन हे जमीन चांगलं कळलं तर माझं पीक चांगलं येणार आहे कारण ती सिस्टीम आहे. हं, जे त्या सिस्टीम मध्ये मधमाशी आहे ती हं. मधमाशी येऊन परागीभवन करेल, माझं पीक वाढवेल आणि पिकाची गुणवत्ता वाढवेल. बरोबर. मधमाशीची पेटीतून जिवंत राहील मधमाशी की नाही माहिती नाही. हं, हं, अनेकांच्या ते फेल झाल्यात कारण आम्ही कीटकनाशक वापरतो. हं. खरंय. मधमाशी तिथे आहे याचा अर्थ त्यांची शेती विषमुक्त आहे. हं, हं. हा इंडिकेटर आहे. बरोबर. तुमच्या शेतात मधमाशी येणं हा इंडिकेटर आहे. हं. तर छान. त्या निमित्ताने आपण ते सगळं विचार करूया आणि त्याच्या विचार करून म्हणजे आधुनिक विचारसरणीमध्ये हं. रूट कॉज अनालिसिस म्हणजे या समस्या का झाल्या हां. याचं कारण शोधलं तर त्याला आपण म्हणतो रूट कॉज अनालिसिस. हं, हं, मग मला कारण सापडलं आता हे निराकरण कसं करूया. हं. ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3 आपण ऑप्शन शोधत जातो आणि त्या ऑप्शन मधलं एखादं ऑप्शन आपल्याला सुटेबल असतं. हो. ते आपण करायचा प्रयत्न करतो. हं, आणि प्रत्येक जीव स्वतःच्या भोवती एक कम्फर्ट झोन तयार करत असतो. हं. खरंय. आपण ऑफिसमध्ये गेलो तरी ऑफिसचं टेबल आपण प्रसन्न वातावरण स्वच्छ करतो. हं. तिथे एखादा फूल ठेवतो. हं. किंवा सकाळी गेल्यानंतर त्या रूममध्ये फ्रेशनर स्प्रे करतो. हो. आणि वातावरण चांगलं करण्याचा प्रयत्न करतो की त्या वातावरणामध्ये आपण चांगलं काम करू शकू. मन चित्त एकाग्र होऊ शकेल हं, आणि जे काही त्याच्यातनं तयार होईल ते गुणवत्तापूर्ण तयार होईल हं. आणि चांगल्या पद्धतीने आणि कमी वेळात होईल. अगदीच. तुम्ही सर खरंच खूप चांगला मुद्दा मांडलात. पहिली गोष्ट की आपण जो प्रत्येक घास खातो त्यामागं शेतकऱ्याचं कष्ट उभं असतं. पण ती शेती तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं करणं खूप गरजेचं आहे. विषमुक्त शेती होणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही म्हणालात की आपण बांधवांना काय देतो तर विष देतो, तर असं करून चालणार नाही. आणि कुठेतरी आपण सुद्धा त्याचा भाग आहोत. ते विष कुठेतरी आपल्यासुद्धा पोटात जातंय याचं भानसुद्धा मला वाटतं जे लोक पिकवतात, शेती करतात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता वसंतराव नाईकांनी म्हटलं की विकेल ते पिकेल हा मंत्र त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना दिलेला आहे आणि त्यामुळं मोठा बदल घडतोय खरं तर, जर त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं शेती केली तर. पण आत्ताच्या या काळात त्या विचारांची गरज अजून किती महत्त्वाची आहे असं तुम्हाला वाटतं? खूप महत्वाची आहे. हं. म्हणजे विज्ञानाचा उपयोग हां. जे समजा आता हवामानशास्त्र आहे. हं. हवामानशास्त्राचा उपयोग मी बी पेरू का नको याच्यासाठी उपयोग होऊ शकतो मला. हां. विज्ञानाने शोधलेले कीड आणि रोग नियंत्रणाचे बायोलॉजिकल औषधं हं. ती मला पर्यावरणाचा नाश न करता माझ्या पिकाचं संरक्षण करू शकतात. हं. ही जी अमेचमेंट त्याला आपण जाणीव नवीन काय आलंय हं. ते माझ्या दृष्टीने कसं उपयुक्त आहे ते कुठे मिळेल हां. याचा चौकस पद्धतीने विचार करून हं. करणारा जो शेतकरी होता तो कमी झाला हं. हं. आणि तो कॉपी पेस्ट करणारा शेतकरी तयार झाला. शेतकरी हां. म्हणजे त्याला खगोलापासून पर्यावरणापर्यंत ज्ञान आवश्यक आहे. हं. दैनंदिन जीवनामध्ये आजार पडल्याला कुठलं औषध घ्यायचं ते त्याला त्याच्या शेतात असलं पाहिजे ते गरजेचं आहे. हं. आता आपण परत बदल करतोय की आपण दशपर्णी अर्क वापरतोय, हं. जीवामृत वापरतोय हं. आणि निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. आणि निसर्गाचे जे लाखो वर्षात उत्क्रांत झालेले नियम आहेत. हं. मी असं ठरवलं हे नियम मला नकोत, माझे नियम मला पाहिजेत. हं. हं. आणि ते एक्सप्लॉयटेशन होतं. हं. 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 जे शोषण होतं. हां. म्हणजे इराणचं युद्ध झालं की भारताला मिळणारे युरिया कमी होतो म्हणजे हे शोषण आहे एक प्रकारचं. बरोबर. हं. की माझी आत्मनिर्भरता आपण सगळे गांधीजीने प्रयत्न हा केला की ग्रामराज्य असावं. हं. म्हणजे त्या गावामधले उद्योग परिपूर्णतेकडे नेऊन तिथले जे काही इकॉनॉमी आहे ती हं. तिथे रोल होईल. हं.
आज ती तिथं रोल नाही होत, ती बाहेर कुठेतरी जाते. म्हणजे प्रत्येक गोष्ट जर मी बाहेर न घेणार असेल हा तर माझ्या देशातले पैसे, माझ्या खिशातले पैसे बाहेरच्या कोणाला तरी मिळणार आहेत, माझ्या गावातल्या माझ्या नातलगांना किंवा गावकऱ्यांना मिळणार नाहीयेत. याच्यावरती आपल्याला विचार करायला लागेल आणि त्याच्याप्रमाणे कृती करून शेतातलं काम करायला लागेल. म्हणजे आजची परिस्थिती जर घेतली, शेतकरी म्हणून मी जेव्हा विचार करतो हा तेव्हा माझं असं लक्षात येतं, माझं स्वतःचं बी नाही, माझं स्वतःचं पीक रचना नाही, माझं स्वतःचं पाणी नाही, माझं स्वतःचं पाणी बाहेर काढण्याची यंत्रणा नाही, ती MSCB वर अवलंबून आहे. होय माझ्या पिकाचं पोषण आणि संरक्षण कृत्रिम आहे, वनस्पतीच्या माध्यमातून नाही, तिथल्या सजीव सृष्टीच्या माध्यमातून नाही, आणि त्याच्यामुळे माझे सगळे इनपुट हे विकत असल्यामुळे ते मला ते परवडत नाही, त्याच्या शेतकरी आत्महत्या करतो. आता ह्याच्यातलं महत्वाचं कारण की आता सुधारणा, आता यावर्षी आपल्याला अल निनो आहे, तर ते असं म्हणते की भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. बर आपल्या आठवणीमध्ये 72चा दुष्काळ आहे. त्या दुष्काळात पाणी होतं बरं का, अन्न नव्हतं. यावेळेच्या दुष्काळात पाण्याचा दुर्भिक्ष होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून आमची काहीच रचना नाहीये. होय शहरातल्या माणसाला वाटतं की सरकारने करावं, मला वाटतं सरकारने करावं शेतकरी म्हणून. मग माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत तर मला माहिती नाहीत. मग तुमच्यासारखे जे काही रेडिओ स्टेशन असतात ते एक जागृती करायचा प्रयत्न करतात की अरे बाबा या समस्या येणार, त्याच्यासाठी ही उत्तर आहेत आणि आपण त्यातले आपल्या सोपी कोण आहे ती कुठली निवडूया, ज्याला आपण अवेअरनेस म्हणतो. हो तर हे माझं कर्तव्य आणि माझ्या जबाबदाऱ्या आणि माझे हक्क, या तिन्ही गोष्टी मला मिळाल्या पाहिजेत. पण आम्ही सगळे जबाबदाऱ्या सरकारवर ढकलल्या आहेत. खरंय जे मी अमेझॉनवरून कुठली तरी गोष्ट मागवतो आणि साधा पेनड्राईव्ह असेल त्याला अर्धा किलोचा कचरा असतो आणि तो कचरा उचलायचा नगरपालिकेने, होय पेनड्राईव्ह वापरायचा मी, असं नाही चालणार ना. खरंय. आणि या इतक्या तर बारीक आपण गोष्टींचा आपण विचार हो. आपण खरंच नाहीच करत सर्वसामान्य माणूस. हो म्हणजे आधी साधा माझा कपचा कान फुटला तर कप कुठे जातो माहिती नाही, हो तो रिसायकल होतो का माहिती नाही. माहिती नाही. हो हा, आणि आम्ही पर्यावरणाच्या जाणीवा निर्माण झाल्यानंतर, ती अर्धवट जाणीव निर्माण झाल्यानंतर अजून एक आम्ही वाईट रचना करतो की मला चहा प्यायचा आहे तर कागदाचे कप नकोत, प्लॅस्टिकचे नकोत, तर आपण मातीचं कुल्हड करूया. हा, आता मोहिंदरजोडीच्या विटा अजून तशाच आहेत. होय मग हे मातीचं कुल्हड केलं ते विघटन होणार आहे का? पेपरचा कप विघटन करता येईल, मातीच्या कपाचं काय करायचं? होय म्हणजे पुढच्या माझ्या मुलांना आणि नातवंडांना त्या एक समस्या मोठ्या की या मातीचे कप केले ते कसे रिझॉल्व्ह कसे करू. म्हणजे आजची समस्या आपण शॉर्ट टर्म विजन मध्ये काम करतोय आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवलंय लॉंग टर्म विजन मध्ये काम करा. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे भगीरथ, ज्यांनी गंगा आणली, पिढ्यानपिढ्याने काम करून गंगा आणली. विजन, आपल्या भारतीय परंपरेमध्ये विजन हा एक मोठी गोष्ट आहे. ते विजन आम्ही विसरलो आणि वैयक्तिक पातळीवर आम्ही स्वार्थी बनून आम्ही आमच्या गरजांपुरती पूर्तता करायचा प्रयत्न करतोय. समाजात राहतोय पण समाजाचे भान आम्हाला नाहीये. हो खरंच. किंवा ते नियम आम्हाला मान्य नाहीये. मग साधी गोष्ट सिग्नल तोडणं असेल, रस्त्यात थुंकणं असेल, कचरा टाकणं असेल, तर माझ्या जबाबदाऱ्या काहीच नाही असं मी गृहीत धरलंय. असं नाही चालणार ना. बरोबर. म्हणजे आज प्रत्येक जण तुम्ही म्हणालात तसं स्वार्थी झालाय. काय केलं पाहिजे आपण याची जाणीव उरलेली नाहीये. म्हणजे माझ्या पुरतं झालं बास झालं असं आपण विचार करतो. पण याच निसर्गात समाजात आपण राहतो. त्याला आपण सुसंस्कृत नाही म्हणत ना. हो हो आपण सुशिक्षित झालो पण आपल्याला त्याचं भान नाही आहे ना की ही गोष्ट माझ्यापर्यंत कुठून येते. आज जग त्याला म्हणतं कार्बन फुटप्रिंट. ग्लोबल वॉर्मिंगची कारणं जे ते कार्बन फुटप्रिंट वाढणं हा आहे. मग माझं भान मला सांभाळता नसेल येत तर अवघड आहे ना. त्या निमित्ताने कृषी दिन हा जो होतो हा समाजातल्या अर्ध्या लोकांना जाणीवा निर्माण करून देण्यासाठी आहे आणि जे त्याच्यावरती उपभोगते त्यांना त्या श्रमाची जाणीव व्हावी आणि हे त्यांनी अन्न टाकू नये या भानासाठी आहे. अगदीच बरोबर. पण हे भान निर्माण होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आज तुम्ही बोलता आहात
ही मुलाखत जे कोणी लोक ऐकत असतील त्यांच्यामध्ये या जाणीवा निर्माण होऊन हे भान टिकलं पाहिजे, राहिलं पाहिजे. पण हे खूप लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? किंवा हा कृषी सप्ताह आपण जो साजरा करतो आहोत, मग शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्यांपर्यंत ही माहिती पोचली पाहिजे, ते तंत्रज्ञान पोचलं पाहिजे, खरंच आपलं कुठं चुकतंय हे कळलं पाहिजे. त्यासाठी काय करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? दोन दोन गोष्टी करणं गरजेचं आहे. हं, एक आहे शेतकऱ्यांसाठी, दुसरं एक उपभोक्त्यासाठी. हां, शेतकरी हा उपभोक्ता आहे का? आहे. हं, त्याचा उपभोक्त्याची टक्केवारी कमी झाली पाहिजे. हं, हं, ग्राहक म्हणून त्याचा रोल कमी झाला पाहिजे हं, आणि उत्पादक म्हणून वाढला पाहिजे. हं, हं, दुसरा, तो जो उपभोक्ता आहे त्या उपभोक्ताने आठवडे बाजारात म्हणजे 50 किलोमीटर परिसरातनं काय उत्पादित होतं ते खाल्लं पाहिजे. हं, जास्तीत जास्त 100 किलोमीटर, ज्याला आपण लॉजिस्टिक म्हणतो. हां, हो. आपल्या पूर्वजांनी काय सांगितलं, आयुर्वेदाने काय सांगितलं, तुम्ही काय खा, तर रिजनल, सीझनल आणि ओरिजिनल, हं, म्हणजे प्रादेशिक, ऋतुकाळाप्रमाणे तयार होणारं हं, आणि शुद्ध स्वरूपाचं. हो, आम्ही आता प्रादेशिक आमच्या ताटातला विचार केला. हं, कोणी माझ्यापासून, शेतकऱ्यापासून ग्राहकापर्यंत हां, त्याच्या ताटातलं जे आहे ते निम्म बाहेरच्या कुठूनतरी 500 किलोमीटरवरनं येतंय. हं, हं, आणि मग ते तयार काय करतंय तर ग्लोबल वॉर्मिंग. बरोबर. इराणच्या युद्धामध्ये हं, हे सगळं जेव्हा महाग होईल हं, किंवा होतंय, तेव्हा मला त्याची किंमत, अरे महाग आहे म्हणून तू देणारच आहे. होय. पण मी तो बदल नाही करणार आहे, की मी माझ्या आठवडे बाजारात काय मिळतं ते घेईन. हं, आपली अर्थव्यवस्था जी आहे किंवा सामाजिक व्यवस्था जी आहे किंवा देशाचं सगळं रचना जी आहे हां, ती डिसेंट्रलाइज झाली पाहिजे. हं, आणि आमचा प्रयत्न चालू आहे की ते सेंट्रलाइज कशी होईल. हं, हं, तसं नाही चालणार ना. बरोबर आहे. माझं बी माझं स्वतःचं असेल का? माझं खत माझ्या शेतात तयार होईल का? हं, हं, माझ्या गरजा भागून हं, 50% मी ग्राहक आहे ना देशातला. होय. माझ्या गरजा भागून मी अल्पभूधारक शेतकरी आहे. हं, सरकारचे त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत की फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करू हं, आणि प्रत्येकाचं 2-2 किलो हं, बल्क होईल, ते हं, विकू. बरोबर. आणि ते घेणारा ग्राहक आहे. म्हणजे प्रत्येक शहराच्या भोवती हं, जी काही 5-50 खेडी आहेत, हां, ती त्या शहराची भूक भागवू शकतात 100%. हं, हं, तसं पाणी रिसायकल करू शकतात. आता आपल्याकडे येणारे पाण्याचे प्रश्न जे आहेत, हं, ते भीषण आहेत. हं, मग आपलं जे काही पाणी बाहेर जातंय, हां, ते पाणी आम्ही रिसायकल का नाही करत? हो. रियूज का नाही करत? हं, आणि ते रियूज करण्याच्या आणि रिसायकल करण्याच्या अत्यंत चांगल्या कमीत कमी खर्चाच्या पद्धती विकसित झालेल्या आहेत. हं, ते टेक्नॉलॉजी उपलब्ध नाही असं नाहीये. टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. हं, हं, आम्ही डोळे झाक करून बसलोय त्याच्याकडे. माझ्यासाठी नाही असं गृहीत धरलंय. हं, मग माझा शोषक खड्डा जो आहे, हां, भास्करराव पोफरे पाटलाने काय सांगितलं, आम्ही तुम्हाला फुकट पाणी देऊ. हं, ग्रामपंचायत फुकट पाणी देईल. हं, तुमच्या आवाराच्या बाहेर पाणी आलं की त्याला त्याचे पैसे होतील. हां, म्हणजे तुम्ही पाणी कितीही घ्या, ते पाणी तुमच्या शेतात वापरा, घरात वापरा, बागेत वापरा, कुठेही वापरा हं, आणि पाणी बाहेर येणार नाही याची काळजी घ्या. हं, हं, म्हणजे मी पाणी संयमित वापरेन ना. बरोबर. होय. आपले पूर्वज तेच करत होते, की हं, माझ्या घराच्या मागे, स्वयंपाकघराच्या मागे शोष खड्डा होता. त्याच्यावर केळी होती, आळू होता हं, आणि त्या पाण्याची उत्पादकता विचारत होते. ते पाणी रियूज होत होतं. हां, डास नव्हते. हं, सेंट्रलाइज झाल्यानंतर 200 लिटर पाणी जे 2000 लिटर पाणी आलं, हं, तर ते कंझ्युम नाही होणार. हं, म्हणजे आपल्याला डिसेंट्रलाइज व्हायला लागेल. बरोबर. आणि जसं तुम्ही आता तुमचा एफ-एम रेडिओ आहे. हां, फ्रिक्वेन्सी वेगवेगळ्या पण त्या शहरापुरत्या आहेत ना त्या. होय. अगदीच. हं, आपल्या समस्या काय आहेत? लोकली आहेत आणि उत्तरं आपण ग्लोबली शोधतोय. हं, लोकली उत्तरं शोधायची आहेत ना. बरोबर. म्हणजे मुळातच चुकीचा मार्ग आपण चुकीचं निवडतोय. नाही. आपण मार्ग त्या मार्गाला वळलोय. हां, मोबाईलमध्ये आपण प्रवास करताना Google मॅप टाकला, हं, तर तो शॉर्टकट पण दाखवतो काही वेळा बरोबर. आणि पुढे गेल्यानंतर तो बंद असतो रस्ता. हं, आपण शॉर्टकट मारायचा प्रयत्न करतो. असं नाही चालत. खरंय. आणि शिक्षण आपलं जे आहे ना, हं, कॉपी पेस्टचं शिक्षण आहे हे. हं, हं, याने केलं हे छान आहे, मग तुम्ही पण करा. हां, स्वतःचा विचार नाहीये. हं, स्वतःचा विचार नाहीये. हं, आणि माणसाला देवाने ही बुद्धी दिली, प्रत्येकाला दिली. हं,
की तो बुद्धिमानच आहे आणि परिस्थितीशी अनुरूप झगडतोय हम्म. आणि स्वतःचं जीवन व्यतीत करतोय. बरोबर. 70 वर्ष एखादा माणूस जगतो म्हणजे तो बुद्धिमान आहे. होय. त्याला परिस्थितीतनं कसं जगायचं याचं भान आहे. हम्म. आता ते भान तो नीट पाळत नाही म्हणून तो एक्सप्लॉयटेशन करतोय. हम्म. ठीक आहे, आपण बदल करू. हम्म. अवघड नाहीये. आणि हे जर बदल मला करायला वाटतं विचार करणं हे अवघड आहे. खरंय खरंय. आणि हे प्रत्येक जणांना स्वतःपुरता जरी विचार केला, जसं आत्ता तुम्ही म्हणालात की माणूस स्वार्थी झालाय, पण तो चुकीच्या गोष्टींसाठी स्वार्थी झालाय. पण हा स्वार्थ जर असा असेल की किमान मी माझ्या पुरती तरी ही परिस्थिती बदलेन, हा विचार करून जरी त्यानं पावलं उचलली, तर मला वाटतं निर्णय बदलतात आणि मग भविष्यसुद्धा आपलं चांगल्या पद्धतीनं घडू शकतं. आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये भावनिक पातळी खूप आहे. हम्म. म्हणजे आपण चिमणीसाठी पण घर बांधतोय ना आता. हम्म. चिमणी वाचवा मोहीम आहे. होय. लोकांना ते दाखवतोय हम्म. आणि माझ्या मनामध्ये जेनेटिकली निसर्ग आहे. हा, बरोबर. आमच्या पूर्वजांचे संस्कार, आमचे सणवार, आमच्या देवदेवता, हम्म. त्यांची झाडं, पानं, फुलं, हा. नदीला आई मानणं, हम्म. तिची तिची पूजा करणं आणि तिची पूजा करणं म्हणजे ती चांगली कशी येईल याचा प्रयत्न करणं. हम्म. हम्म. हे सगळे देशातले सद्गुरूंपासून सगळे लोक प्रयत्न करतायत होय. आणि माझ्या सुप्त मनामध्ये ते आहे. हम्म. ते व्यक्त करणं आणि व्यक्त करण्याची सोपी पद्धत मला सांगणं हम्म. हे आवश्यक आहे. म्हणजे जसं गांधीजींनी सांगितलं, तू काय करतो, तू झाडू मारतो, तू वा छान, तू नीट झाडू मार, ती देश सेवा आहे. हम्म. म्हणजे माझं कुठलंच काम छोटं नाहीये. मी बरोबर. माझ्या मनाप्रमाणे नाही, समाजाच्या नियमांप्रमाणे जगेन हम्म. आणि समाज जेव्हा छान होईल तेव्हा मी पण छान होणार आहे. होय, अगदीच. हे प्रत्येकाच्या मनात खरं तर राहिलं पाहिजे आणि तसं प्रत्येकानं वागलं पाहिजे. आणि आत्ता मला वाटतं आपल्याला यावर्षी आत्ता सगळं जाणवतं आहे की किती संकट आपल्या आजूबाजूला उभं राहिलं आहे. म्हणजे आता जून संपत आला तरी पाऊस काही येत नाही आहे. दुष्काळाची परिस्थिती आपल्या आजूबाजूला जाणवती आहे. मग पुढची परिस्थिती काय आहे याचा विचारसुद्धा प्रत्येकानं केलं पाहिजे आणि किमान आत्ता तरी जागं झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि मला एक विचारायचं होतं की आता हा बदलता ऋतू आहे, आपण बघतोच आहोत. मग याचा परिणाम नेमका शेतीवर आता कसा होतोय? उदाहरण घेऊ हं. की भारतातली 80% शेती ही पावसावर अवलंबून आहे. हं. आत्ता जूनचा जो पाऊस आहे हं. तो 48 ते 64% कमी पडला. हं. आता पाऊस संपताना तर वेळेतच संपला ठरलेल्या. हां. म्हणजे माझ्याकडे आता लावताना कमी दिवसाचं पिकं लावायचे. हं. हं. ते माझ्याकडे बी कुठे आहे? हं. नंबर बरोबर. 1. नंबर हं. 2, मी माझं पाणी आता संपवलं हं. तर उन्हाळ्यात काय करू? हं. म्हणजे अगदी साधं कुठलंही शहर, कुठलंही, हं. त्याला 1 दिवस पाणी नाही मिळालं तर काय होईल? इमॅजिन करू शकत नाही आपण. हो ना. 1 दिवस वीज नाही मिळालं तर काय होईल? म्हणजे आपण एवढे परावलंबी आहोत. हं. माझा करोडो रुपयाचा आज अनेक शहरांमध्ये समस्या आहे हं. की करोडो रुपयाचा ब्लॉक आहे आणि पाण्यासाठी वणवण आहे. हं. 30व्या मजल्यावर मी पाणी पोचवायचंय हं. आणि हे पाणी खाली आल्यानंतर त्याचं बाहेर कुठे सोडायचंय हं. आणि त्या लिफ्टचं माझं बॅकअप आहे. हां. किती वेळ पुरणार आहे? होय. माहितीच नाहीये. माहितीच नाही. आणि त्याच्यामध्ये आपले लॉजिस्टिक आणि वैचारिक विचार म्हणजे इन्कम टॅक्स उदाहरण, हं. की हं. तो इन्कम टॅक्सवाला सीए सांगणार, सर तुम्ही घर दुरुस्त करा ना, म्हणजे पैसे वाचतील. हं. हं. खर्च केला ते. मग ते माझ्या आधी संगमरवराचं होतं. हां. आता मी संगमरवर काढून टाकणार आणि तिथे ग्रॅनाइट लावणार. हं. मग ते संगमरवर कुठे टाकू? हं. आणि ग्रॅनाइट मी वापरल्यानंतर केरळमध्ये लँडस्लाईड होतं त्याचं काय करू? हं. त्याला म्हणतात बटरफ्लाय इफेक्ट. हं. हं. जागतिक स्तरावर याला बटरफ्लाय इफेक्ट म्हणतात. हां. याचं भान मी ठेवायला पाहिजे ना, बरोबर. की माझ्यामुळे कोणाला त्रास होतोय का? हं. नाही चालणार. कोणाच्यामुळे मला त्रास होईल मग? हं. तर हे जे आहे सामाजिक बांधील भाव हां. आणि सामाजिक नीतिमूल्य हं. याचा आदर्श घालून देणारी माणसं हं. आणि किंवा तशी माणसं शोधणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असते. अगदीच. आणि समाजामध्ये असे असंख्य लोक आहेत की जे आदर्श बनू शकतात. हं. आम्ही तिकडे बघत नाहीत. हा आमचा दोष आहे थोडासा. हो, म्हणजे मीच का करू असं होतं. मी नाही, दुसरा करू दे हा याची वाट हा बघत बसतो आपण. हा. आपली सगळ्यांची बौद्धिक आणि जेनेटिकल क्षमता हं. ही अफाट आहे. हं. जागतिक स्तरावर ती मानली गेली हं. की बुद्धिमान माणसांमध्ये भारतीय माणसं बुद्धिमान समजली जातात आजही. हं. हं. अमेरिकन माणसापेक्षा भारतीय माणूस 100% बुद्धिमान असतो. बरं. पण तो हं.
मला काय करायचंय त्याच्याशी असं म्हणून नकारात्मक विचार करतो. हा. की माझ्या एकट्याने करून काय होणार आहे? हम्म. तर थेंबे थेंबे तळे साचते. हम्म. आणि त्या रामाच्या सेतूमध्ये खारीने पण मदत केली होती. हो. आणि त्या खारीने असा विचार नाही केला ना माझ्या एवढ्याशा वाळूने काय फरक पडणार तिथे. हम्म. हम्म. ती म्हणजे ती माझी जबाबदारी आहे. हम्म. माझं कुटुंब माझी जबाबदारी हे जर असेल हम्म. तर माझी जबाबदारी कुटुंबाला लागणारं पाणी, कुटुंबाला लागणारी उत्तम हवा, कुटुंबाला लागणारं उत्तम अन्न हम्म. आणि कुटुंबाला लागणारे उत्तम संस्कार हे सगळं देण्याची माझी जबाबदारी आहे. बरोबर. त्याच्यात मी अपयशी आहे. हम्म. सगळं मी सरकारवर ढकलून नाही चालणार ना. नाही चालणार. आणि एवढ्या माझ्या अफाट लोकसंख्येला सरकार काय काय करू शकेल? बरोबर आहे. आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझी आहे हे म्हणत असताना तिथं वेगळ्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात असतात असं मला वाटतं. म्हणजे तिथं पर्यावरण असू दे. किंवा निसर्ग हा विचार त्याच्या मनात येतच नाही. तो इकॉनॉमिकली नाही, मी नाही. माझ्या कुटुंबाला कसं सेफ ठेवू. आता अ, गंमत काय माहितीये का? हा. मला पैसे कमवायचेत. हा. का कमवायचे? तर मला सुख उपभोगायचंय. हम्म. मग सुख म्हणजे काय? काय नाही, छान आरामखुर्चीत निवांत बसलोय. हा. छान हवा आहे. हं, एखादा माझा आवडता पदार्थ किंवा पेय माझ्या समोर आहे. हम्म. आणि मला बॅकग्राऊंडला कुठलं तरी म्युझिक मंद स्वरूपात आवाजात चालू आहे. हा. आणि आणि वातावरणामध्ये गंध आहे. हम्म. ही सुखाची कल्पना आहे. हा. आम्हाला 2 मिनिटं बसायला वेळ आहे का? नाहीये. मग हे पैसे कशाला कमवले? हम्म. मला जेवायला वेळ नाही मिळाला म्हणून डबा तसाच परत आणला. हम्म. मग कामाला का गेला? हो. हा प्रश्न आम्हाला पडत नाहीये ना. हा. आणि मी जंक फूड खाऊ नये असं तोंडाने म्हणतोय हम्म. आणि मुलांना डब्यात ते देतोय. हम्म. जे माझी पुढची पिढी मी बरबाद करायला मी कारणीभूत होतोय. अगदीच. कोणाच्या हातात सोशल मीडिया कुठला द्यायचा हम्म. हे गणित आहे ठरलेलं. हम्म. ते जेव्हा सगळे निर्बंध गेले, अमेरिकन पॉलिसी आम्ही स्वीकारायला लागल्यानंतर साहजिकच विभक्त कुटुंब, विवाह संस्था हे सगळं मोडकळीला येणार आहे. अतिरिक्त ऊर्जा तो वापरायला प्रयत्न करणार आहे. हम्म. हम्म. आणि त्याच्याबद्दल नाही घेता आलं तर फ्रस्ट्रेशन होऊन आजारी पडणार आहे. खरंय. म्हणजे आपण जे साध्य करायला धडपडत असतो ते आपल्याला शेवटपर्यंत मिळू शकत नाही जर आपण अशाच पद्धतीनं विचार ठेवले आणि विचार वागत विचार बदलला पाहिजे. पाहिजे. बरोबर. हम्म. पूर्वजांच्या ते लक्षात असं आलं हा. की विचार बदलणाऱ्या वनस्पती आहेत. बर. आपल्या सगळ्या विचारवंतांना, संतांना ज्ञान कुठे झालं? झाडाखाली. हम्म. बरोबर. कुठलं झाड? आंबा, नारळ, वड, वटवृक्ष. पिंपळ. अगदी साधं घरामध्ये लावलेली तुळस. हो. वातावरण बदलणारी आहे. अगदीच. मी लावली. हम्म. आणि वड, पिंपळ हे खूप छान झाड आहेत. कुठे हम्म. लावू? हम्म. जागा कुठे आहे? होय. आणि जे आहेत ते मग पण ती आता तोडले जात. मग ती जागा नाहीये, ते वातावरण चांगलं करणारी रचनाच नाहीये. हम्म. मग प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये वातावरण किती प्रदूषित सांगणारे बोर्ड येतील. हम्म. शुद्ध कसं करायचं सांगणारे कोण नाहीये ना. नाहीच. आणि शुद्ध करणारे सांगणाऱ्या ज्या रचना आहेत त्या आम्हाला मान्य नाहीयेत. हम्म. असं नाही चालणार की निसर्ग हा मनामध्ये आहे, शहरामध्ये, गावामध्ये, घरामध्ये. जपानचं उदाहरण आहे की त्याच्या शहरामध्ये 30% शहराची गरज शहरामध्ये तयार होते. त्याच्यातनं पाणी रिसायकल होतं, घराचा कचरा रिसायकल होतो हम्म. हम्म. आणि फुलांपासून अन्नापर्यंत 30% प्रोड्यूस त्यांच्या शहरात होतं. हम्म. हम्म. आम्हाला का नाही करता येणार? हो. आमच्याकडे होतीच ना पद्धत. परस होतं, हम्म. साठवणी होती, प्रक्रिया होती. फणसाचं साठं करून ठेवायचं आणि वर्षभर खायची एक प्रक्रिया आहे. हम्म. बरोबर. आणि ते घराघरामध्ये आहे. अगदीच. आणि ते पौष्टिक आहे. हम्म. आज जग म्हणते फणस हा 2020 पासून सगळ्यात जास्त चांगलं अन्न म्हणून मान्य झाला. हम्म. हम्म. आम्ही फणसाला काय केलं? टाकून दिलं. हो. मधुमेहापासून अन्नापर्यंत नियंत्रण करणारे, प्रोसेस करणारे युनिट हम्म. असं हा फणस आहे. हम्म. हम्म. वातावरण शुद्ध आहे, वातावरणाचं तापमान शुद्ध आहे, माती पकडणार आहे, हम्म. 6 महिने अन्न पुरवणार आहे हम्म. आणि ते उरलेलं प्रक्रिया करून पुढच्या 6 महिने अन्न पुरवणार आहे. हम्म. म्हणजे खरं म्हणजे कल्पवृक्ष आहे. खरंय. अशी सगळी झाडं कल्पवृक्ष आहेत. हम्म. आम्ही खरंय. त्या दृष्टीने बघितलं नाही. हो. म्हणजे आजच्या भारतीय परंपरेमध्ये अतिशय फुटकळ जमिनीवरची उगवणारी दुर्वा पण औषध आहे. हम्म. हम्म. आणि ती गणपतीला द्यायची आहे. म्हणजे गणपतीच्या दिवशी मला दुर्वा आठवतात. हो. आणि मग कधी आजारी झाल्यानंतर डॉक्टर सांगतात फेरवळीवरनं चाला, हा. अनवाणी. हो. तर पण ते चालायसाठी जागा कुठे आहे? खरंय.
सगळीकडे आपण सिमेंट मा- कॉन्क्रीटचे रस्ते करून ठेवलेले आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ पिंपरी पुणे हं, सगळ्या शहरांचं कॉन्क्रिटीकरण झालंय, रस्ते, सोसायट्या सगळं. हो पडणाऱ्या पावसाचं पाणी कुठे जाईल? हो आणि त्याला मग जागाच विहिरीतनं नाही. बोर हं, बोर करून पाणी काढायचा मला हक्क कोणी दिला, मी जिरवत नसेल तर? हं, खरं आहे. म्हणजे साधा छोटासा विचार करणं सुद्धा आम्ही बंद केलंय, हं, असं नाही चांगलं. आणि ते अगदीच. विचार बदलण्याची क्षमता हं, अन्नामध्ये, हं, त्याला आपण 3 प्रकारचं अन्न म्हटलं, सात्विक आहार, तामस आहार आणि राजस आहार. हं, आम्ही आता तामस आहार खातोय, हं. ज्याच्यावेळी विचारसरणी बदलते. बदलतीये. खरं आहे. सर तुम्ही कृषीभूषण आहात आणि इतका मोठा अनुभव तुमच्या पाठीशी आहे. तर अशा या परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांनी किंवा सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा अगदी शहरात गच्चीवर कशा पद्धतीनं शेती करता येईल, काय बदल केले पाहिजेत असं तुम्ही सांगू शकाल खूप आत्ता? खूप खूप सोपं आहे. हं. खरं म्हणजे काही नाही, मला यावर्षी मी फक्त माझ्या ताटातली मोहरी करणार आहे, असं जरी बदल केला ना, हां, हां. त्या गच्चीवरच्या कुंडीमध्ये हं, हिवाळ्यामध्ये हं. 10 कुंड्यामध्ये मोहरीचे 4-4 दाणे जरी टाकले, हां. तरी तुमच्या घरातले मोहरी फोडणीचे होणार आहे. हं. हं? एका कुंडीमध्ये कढीपत्ता ठेवला तर तुमचा कढीपत्ता होणार आहे हो. आणि मुलांना कार्यानुभव होणार आहे. हं, जर्मिनेशन म्हणजे काय असतं? बीज म्हणजे काय असतं? बीज हं, संस्कार म्हणजे काय असतं? हं, पान म्हणजे काय असतं? त्या पानावर किती प्रकारचे कीटक आणि मधमाशी मोहराच्या फुलांवरती येते, म्हणजे काय करते? हं, हे सगळं मुलांना शिक्षण प्रत्यक्ष होणार आहे हं. खरं आहे. आणि मला मोहरी मिळणार आहे. अगदीच. हे काही खूप अवघड नाहीये. हां, हां. माझ्याकडे ऊन कमी आहे. ओके, आबोली लावू, हं, सावलीमधली वाढणारी खायचं पान लावू, मिरी हं, लावू, हं, गवती चाफा लावू, की जे सावलीत येईल. कारण वनस्पतींमध्ये उन्हात आणि सावलीत अशा वाढणाऱ्या वनस्पती आहेत. हं, हं. आम्ही Googleवरती सर्च करतोय बाकीच्या सगळ्या गोष्टी. हो. माझ्या एवढ्या उन्हामध्ये हां. माझ्याकडे काय लावता येईल, हे हं, मी सर्च नाही करत आहे. हं, आणि डिमांड आणि सप्लाय प्रमाणे हं. जेव्हा 10 लोकं मागतील, तेव्हा तो नर्सरीवाला विकायला आणून ठेवेल ना ती गोष्ट. हो, हो. किंवा तशी यंत्रणा विकसित होईल. हं, आम्ही तुमच्या एक टोपली आणून ठेवतो. हं, त्या टोपलीमध्ये लागवड केलेली असेल. हं, ती लागवड 3 महिने पुरेल. मग ती टोपली घेऊन जाऊ आम्ही परत आणि हं, नवीन टोपली आणून देऊ. ती हं. रचना तयार होईल. ती बरोबर. पुण्यामध्ये काही वेळा तयार झाली ती काही दिवस. हं, आपल्याला ऑप्शन्स खूप आहेत. पण बरोबर. बेसिक कन्सेप्ट काय आहे? हं, विलिंग टू चेंज, हं, देन विलिंग टू थॉट अँड देन विलिंग टू वर्क. हं. आम्हाला वाटतच नाही आम्ही चुकतोय. अगदी खरं आहे. असंच आहे. आणि आणि आम्हाला आठवतं कधी, हं, खूप गरम झालं की आम्हाला आठवतं. हं. अरे झाडं लावायला पाहिजे. म्हणजे कोणी तर राणे मॅडमनी झाडं लावावीत. हं. सरकारची जबाबदारी. मी टँक देतोय ना, असं काय करताय? हो. त्यांनी ते काय करतं? म्हणजे आम्ही कारणावरती भांडत बसणार आहोत हं. आणि मूळ कारण काय आहे ते लावायचं विसरून जाणार आहोत. हो आणि तहान लागल्यानंतर विहीर खोदण्यात काहीच अर्थ नाहीये. जर आपल्याला आत्ता गरज आहे म्हणजे किमान आत्तापासून लहान मुलांना आणि आपण या गोष्टी करत गेलो तर कुठेतरी ती सुधारणा होईल, बदल होईल आणि मुलांना जाणीव निर्माण होईल आणि हां, माझं वर्तमान सुधारेल. सुधारेल. म्हणजे जसं अगदी. तुम्ही आता सांगितलं, की हं, तहान लागली की विहीर खणायची. हं, म्हणजे यावर्षी पाण्याचा दुष्काळ असणार आहे. धरणं भरणार नाहीत हे माहिती आहे. ऑलरेडी हं. जाहीर झालंय. हो. मग माझ्या गच्चीवरती जमा होणारं पाणी मी जमा करून विहिरीत जमिनीमध्ये मुरवीन का? हं. हे तर प्रत्येक सोसायटीतल्या प्रत्येक माणसाला करता येणं शक्य आहे. होय. अगदी. किंवा माझं पाणी जे आहे, मी अर्धा ग्लास पाणी फेकून देतोय. हं. बरोबर. ते वाचवीन का? हो. तांदूळ धुतले, डाळ धुतली, ते पाणी माझ्या कुंडीतल्या झाडांना घालीन का? हं, हे शक्य आहे ना. हं. जिथे जिथे शक्य आहे ते आपण विचार करावा आणि पावसाचं प्रत्येक थेंब पाणी आपल्याला वापरता कसं येईल याचा विचार केला हं, तर आपल्याला भीषण येणाऱ्या दुष्काळाला उन्हाळ्यातल्या हं. सहजपणे तोंड देता येईल. कारण धरणात पाणी साठणार नाही असं ऑलरेडी जाहीर झालंय. हं, हं, हं. त्याच्यावेळी आपल्याला वीजही तयार करता येणार नाही असंही जाहीर झालंय. कारण धरणातल्या वीज पाण्यावरतीच वीज होते ना. होय. आणि औष्णिक विजेला पण पाणी लागतं वाफ करायला. खरं आहे. म्हणजे हा एक विचार जरी आपण केला, की आपण पाण्याशिवाय आणि विजेशिवाय खरंच राहू शकू का? 1 ताससुद्धा राहू शकणार नाही. दिवस तर खूप लांबची गोष्ट झाली खरं तर. सतत मोबाईल हवा असतो आपल्याला हातामध्ये. लाईट नसेल तर तो मोबाईल वापरता येणार नाही आणि बऱ्याच गोष्टींचा गोंधळ. खरं तर. मुख्य काय माहितीये का, की हं, माझी गरज ही आहे, हं. तर त्याच्यातल्या गरजेतली मी काही गोष्टी तरी माझी जबाबदारी आहे ना तयार करणं. अगदीच. होय. कारण गरज माझी आहे ना. बरोबर.
हे मग प्रत्येकालाच कळलं पाहिजे. शेतकऱ्याकडे डबल जबाबदारी येते. हं, हं, शहरातल्या सगळ्या माझ्या बांधवांना चांगलं अन्न पुरवणं, हं. भूगर्भात पाणी जिरवून ते कायम जमिनीमध्ये राहील, त्याच्यावरती मला वर्षभर पीक घेता येईल, की शहरातल्या माणसांना आहाराकरता भाजीपाल्यापासून सगळं देता येईल, हो, हे करणं हे शेतकऱ्याची जबाबदारी होते. अगदीच. त्याच्या शेतकऱ्याला जास्त जबाबदारी आहे हं, आणि त्याला अप्रिशिएट करणं ही शहरी माणसाची जबाबदारी आहे. म्हणजे ताटात अन्न न टाकणं, बरोबर. ग्लासमध्ये पाणी न सोडणं, हं, ह्या अगदी अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हं, त्या आपल्या अंगवळणी आणणं हे वर्ल्ड त्याला आपण म्हणतो हं, संस्कार. हं. ते आपण जर केलं तर आपली मुलं करणार आहेत. नक्कीच. आता आपण मी मुलांना जर बाटली घेऊन दिली पाण्याची, हां. तर त्याला पाण्याच्या बाटलीची सवय होणार, त्याच्यातनं नॅनो प्लास्टिक त्याच्या शरीरात जाणार आहे. हं. मला हेच विचारायचं होतं, की आता आपण म्हणतो, की विषमुक्त शेती आपण केली पाहिजे. म्हणजेच रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर जो आहे, तो कमी करणं किंवा बंद करणं आणि त्याला पर्याय म्हणून आपण सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती हा त्याला पर्याय काढलेला आहे. तर तो कितपत प्रभावी आहे? खूप प्रभावी आहे. हं. तुम्ही आजारी कधी पडता? ज्यावेळी काही चुकीच्या गोष्टी आपल्या पोटात गेल्या, तर आपण आजारी करेक्ट, पडतो. हं, करेक्ट. आणि निसर्ग म्हणतो आजारी व्यक्तीला जगायचा अधिकार नाही. हं, जे मी माझं पीक जोरात वाढावं म्हणून त्याला खायला जास्त घातलं, हं, हं, त्याला आजीर्ण होतं, तो आजारी पडतो आणि मग त्याला रोग आणि कीड लागतात. हं, हं, निसर्गाच्या रचनेमध्ये झाडाची रचना आपल्याला सायन्सने शिकवलंय, हं, की सूर्यप्रकाश, जमिनीतले खनिज हं, आणि जीवाणू हं, यांच्या मदतीने झाड स्वतः एनर्जी तयार करतं आणि आपण त्याच्यावर जगतो. हं, हं, त्याला बाहेरनं काही द्यायला लागतच नाहीये. म्हणजे आपल्या आजोबांच्या काळामध्ये हं, झाड माझं पोषण करतं असं आपली एक धारणा आहे हजारो वर्ष. हं, हं, आजची परिस्थिती अशी आहे, की झाडाला मला पोषण केल्याशिवाय झाड मला उत्पादन देत नाही. ही जर हं, परिस्थिती असेल हं. तर ती फार वाईट आहे. हो. अजूनही आपोआप तण उगवतात. हं. त्या तणाला कोण देते काय? कोणीच देत कोणीच नाहीये. नाही. हो. म्हणजे मातीची क्षमता जर चांगली असेल, हं, ते बी तिथलं स्थानिक असेल, हं, तर तणासारखं ते उभारून येणार आहे हं. आणि त्याला कीड रोग लागणारच नाहीये. बरोबर. म्हणजे आपण जमिनीला काय देतोय याच्यावरती ती आपल्याला काय परत देते हे खूप बरोबर. अवलंबून आहे. हं. ॲक्शन असेल तशी रिएक्शन होणार की नाही? अगदी बरोबर. हो. तुम्ही मला गुड मॉर्निंग म्हणाल, तर मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणणार ना. हं, हं. म्हणजे मी जे पेरेन ते उगवेल ना. आपण काय पेरतोय? हो. द्वेष, हं, मारणं, हं, म्हणजे पाठीवर पंप घ्यायचा आणि मारायचं हेच पेरणार आहोत का? हं, हं. आणि मग ते बुमरँग सारखं ते अंश त्याच्यातून माझ्याच शरीरात येणार आहेत. खरंय. अरे, अरे हजारो लोकांनी, हजारोने लक्षावधी लोकांनी हं, हं, जगभर हे चांगल्या पद्धतीने उत्पादन कसं आहे ते प्रूव्ह केलं. हं, आता माझ्या शेतामध्ये हं. महाराष्ट्र राज्याची भाताची उत्पादकता आहे 2.4. हां. माझी उत्पादकता काही न घालता 4.7. हं. म्हणजे मला काही त्याला घालायलाच लागत नाही. माझं बी स्वतःच आहे. जे माझ्या हवेमध्ये सर्व्हाइव्ह झालंय त्याला माहिती आहे, की आपल्या जमिनीचं पोषण कसं मिळणार आहे. बरोबर. त्याला औषधं नाहीयेत, खतं नाहीयेत. हं, हं, त्याचे माझा इनपुट कॉस्ट 0 आहे आणि बी माझं स्वतःच आहे. हं, आपल्या पूर्वजांच्याकडे बाहेरच्या देशामध्ये आजही ती प्रथा आहे. हं, हं, त्याला ते म्हणतात हेअरलूम सीड. हं, आमच्याकडे 250 वर्ष आहे. हं, आमच्याकडे 250 वर्ष असलेलं बी आम्ही कोणीतरी शिकवलं हं, आणि आम्ही बी बदललं. हं, यावर्षी काय बी पेरलं आम्हालाच माहिती नाहीये. हं, तेच पुढच्या वर्षी मी बी पेरीन का नाही, ते पेरलं तर कमी उत्पादन आहे. त्याच्यावर माझा विश्वास बसलाय. हं, मला अनुभव नाही घेतलाय बरं का मी. हं, तर हे जे बदल आहेत ना, हे बदल मी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये बदल करण्याची क्षमता सर्वात जास्त हं. स्त्रीमध्ये असते. बरं. कारण तिला संग्रह करायचा आणि तिला कुटुंब वाचवायचं. हं, ती योग्य पद्धतीने काय पाहिजे आणि काय नको हे ठरवते हं, आणि घरातल्या सगळ्यांचं पोषणाची जबाबदारी घेते. हं, योग्य वेळेला योग्य पद्धतीने दिलेलं जेवण हं, आणि त्याच्यासाठी तिने वर्षभर केलेला खस्ता, मग पापड कुरडया असेल, हं, लोणची असतील, हं. नाहीतर वर्षभराचा गहू साठवून त्याला कीड लागणार नाही याची काळजी घेऊन केलेलं पीठ असेल. बरोबर. मग त्याच स्त्री जेव्हा शेतात जाते आणि तिला हं. अधिकार मिळतो हं, हं, निर्णय घेण्याचा, हं. तेव्हा ती शेती छान होते. हां. आता आम्ही काय केलं, पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये हं, तुला काय करायचं तू गप्प बस. हं, हं. आणि जिला कळते तिला गप्प केल्यामुळे समस्या निर्माण झाल्या. खरंय. हा छोटासा बदल आहे, हं. की टाळी कशी वाजणार 2 हाताने. हो. मग दुसरा हात जो कुटुंबामधल्या व्यक्तीचा आहे, हं, त्याला काय मी सन्मान देणार का नाही देणार? हं.
मातीतनं माझं पीक वाढलं, मातीचा सन्मान करणार का नाही करणार? ज्या करायलाच पाण्याने पाहिजे. माझं पीक वाढलं हं. ते मी पाणी जमा करणार का नाही करणार? हो. मग हे जर मी करणार नसेल तर दुसरं कोण करणार? हं. म्हणजे माझी प्रगती, माझं कुटुंब ही माझी जबाबदारी आणि या एल काळामध्ये हं. ती आपल्याला जास्त महत्वाची आहे. सांभाळायला लागणार आहे. खरंय. कोविड काळात कळलं, कितीही पैसा टाकला तरी आपण काही सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. सर्व्हाइव्ह कोण झाला? तर ज्याच्या शेतामध्ये काहीतरी अन्न होतं, तो स्वतः तो अन्न खात होता, हं. मोकळ्या हवेत राहत होता. हो. शहरातला माणूस आणि जो हायजेनिक होता, तो जास्त हं. मेला. हं. धारावीत किती मेले? नाहीच म्हणजे कमी प्रमाण होतं त्यांचं. कारण त्याची इम्युनिटी होती. हो, हो. ती इम्युनिटी तयार आम्ही करत नाही, कारण आम्ही हाय-फाय खातोय, हं. एक्झॉटिक खातोय हो. आणि सगळी मेडिकल इंडस्ट्री सांगते हे खायचं नाही आणि आम्ही ते आवर्जून खातोय. खातो. खरंय म्हणजे आपल्याला कुठे जायचंय हेच माहिती नाही आणि आपण चालत हो, चाललोय. हो, हो, हो. अशी आमचं गोष्ट. ध्येय काय आहे? हां. पैसा ध्येय आहे हं. आणि तो पैसा मिळण्याचे काय मार्ग असेल योग्य अयोग्य त्या हं. मार्गाने मला पैसा मिळवायचा आणि मग ते पैसे मिळाले की मला समाधान शोधायचंय. हां. पण खरं खरं शोधायचं समाधान समाधान. पण हां. खरं समाधान त्याच्यात नाहीच आहे हेच अजून आपल्या प्रत्येकाला कळलेलं नाहीये. म्हणून ही परिस्थिती खरं तर आपण स्वतःच्या आणि हाताने ओढवून घेतलेली आहे. आपल्याला जाणवतं, हं. आपण जेव्हा विचार करायला 5 मिनिटं जेव्हा देतो, हां. की काय करूया आज? हं. शांतपणे 5 मिनिटं बसू आणि मग पाहिजे तर चहा पिताना आपण विचार करू, हं. की आज काय करूया, की जे मला पुढच्या आयुष्याला उपयोगी पडेल. हं. निसर्गाला कुठली मदत करूया, की जे मला निसर्ग पट्टीमध्ये परत करेल. हं. आम्हाला एक माहिती आहे, एक दाणा पेरला की 100 दाण्याची लोंबी येते. हो. म्हणजे 100 पट देण्याची क्षमता अजूनही त्याच्यामध्ये आहे. आहे. खरंय. आणि शास्त्रज्ञांनी ते विकसित केले 100च्या ऐवजी 200 दाण्याची लोंबी पण येते. हं. मग हे जे विज्ञान आहे, हे हं. जे परिसंस्थेचं विज्ञान आहे, ते मी कधी समजून घेणार? हं. त्याला आपण इकॉलॉजी म्हणतो, हं. इकोसिस्टम म्हणतो. हं. आय एम द पार्ट ऑफ इकॉलॉजी. हं. मग व्हॉट इज माय ड्युटी? हं. खरंय. ही जबाबदारी आम्ही आम्ही प्रत्येकानं समजून घेतलीच पाहिजे खरं हो, तर. हो, हो. त्याशिवाय आणि पर्याय त्याची नाहीये जाणीव आता. हं. बरोबर. हो. त्याची जाणीव वसंतरावांनी जास्त चांगली करून दिली. हं. कारण शेती म्हणजे सगळं. हं. सगळं ज्ञान पाहिजे. बॉटनी पाहिजे, एंटोमॉलॉजी पाहिजे, खगोलशास्त्र पाहिजे, मायक्रोबायोलॉजी पाहिजे, जेनेटिक्स पाहिजे, कंपॅनियन रिलेशनशिप पाहिजे. हं. हे सगळं त्याला माहिती पाहिजे. अगदीच खरंय. सर आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणून खूप ऐकतो, बघतो सुद्धा. हां. पण सर्वसामान्य माणसाला आणि शेतकऱ्याला जर सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर हे संकट नेमकं किती गंभीर आहे? म्हणजे आता पुण्यामध्ये जे कार्यक्रम एका व्यक्तीने रस्त्याचं तापमान मोजलं. ते हं. 58° आलं. आणि त्याच्या शेजारी 20 फुटावर असलेल्या झाडाखाली जाऊन तापमान मोजलं. ते 38 आलं. त्याच एरियामध्ये त्याच रस्त्यावरचं 20 फुटावरच्या अंतरावरचा हा बदल आहे. हं. हं. आपल्या परंपरा, भारतीय परंपरा असं मानते, की प्रत्येक झाड हा देवता आहे. हं. आणि तुमच्या घरामध्ये देव, सार्वजनिक ठिकाणचे देव, गावामध्ये देव, जे हं. गावामध्ये पिंपळ आणि वड हं. हा गावाची जबाबदारी. हं. कडुनिंब आपल्या आवाराची जबाबदारी आणि हं. तुळस माझ्या कुटुंबाची जबाबदारी. हं. हं. आणि जिथे जिथे शक्य होतं तिथे तिथे झाडांना देवता स्वरूप मानून त्याचं संरक्षण केलं गेलं. हं. आणि विज्ञान असं म्हणतं, की जमिनीचं तापमान जे आहे, हं. ते तापमान 2 गोष्टींमुळे कमी होतं. हां. एक त्याच्यावरती कार्बन खाणारी रचना संपली हां. तर कमी होतं हं. आणि दुसरं भूगर्भातलं पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर काढलं तरी तापमान बदलतं. हं. त्याच्यामध्ये माणसाच्यामुळे निर्माण झालेली तिसरी रचना, हां. तुमची भौतिक रचना ज्या तुमच्या आहेत, हं. ज्या रस्ता आहे, इमारत आहे. हं. मातीच्या घरात तापमान तयार होत नाही, सिमेंटच्या घरात होतं. हां. डांबरी रस्त्यावर तापमान कमी होतं, हं. दुपारी खूप होतं, हं. पण रात्री थंड होतं. बरं. सिमेंटच्या रस्त्यामध्ये दिवसा गरम होतं हं. आणि रात्र ते उष्णता सगळी शोषून घेतली असते. रात्री तो परत बाहेर पाठवत. हं. म्हणजे पहाटेचा गारवा कोलॅप्स होतो. हं. हं. तरी आम्ही सगळ्या शहरामध्ये जमीन दिसणार नाही हो. एवढं काँक्रिटीकरण केलंय. हो. वाहनांच्या मध्ये तापमान वाढतं. हं. अजूनही मी कुठल्या झाडाखाली बसलं 5 मिनिटं तर मला गार वाटतं. खरंय. मग उपाय काय आहे ग्लोबल वॉर्मिंगचा? तर माझं घर निसर्गपूरक रचनेतनं तयार करायचं. हं. जास्तीत जास्त झाडोरा तयार करायचा. हं. असं कोणी म्हटलं नाही की ते आंब्याचं झाड नसावं. होय. आंबा असेल, फणस असेल, काजू असेल, हं. तुमच्या इथं संत्र मोसंबा असेल, हं. अगदी तुरीचं झाड असेल. हां. माझ्या आहारामध्ये असणाऱ्या सगळ्या वनस्पती हं.
जमीन झाकून टाकतात का नाही टाकत? हो टाकतात. टाकतात. हो. हवेतलं बाष्प गोळा करतात का? चण्यासारखं पीक हवेतलं बाष्प गोळा करून त्याच्यावरती चणा पिकतो. हं. म्हणजे भूगर्भातलं पाणी लागतच नाही अशी आपल्याकडे रचना माहिती आहे. हो. मग ते कल्टिव्हेशन मी करायला पाहिजे. हं. मी ते करत नाहीये. हं. मी पाणी खाणाऱ्या वनस्पती करतोय. हं. कारण पाणी खाणाऱ्या वनस्पतीच्या पोषणासाठी मी रासायनिक खत जेव्हा वापरतोय हं. तर ते जास्त पाणी खातंय. हं. आणि मग भूगर्भातलं पाणी संपतंय, वातावरणातलं पाणी संपतंय. माझ्या रचनांमुळे, घराच्या रचनांमुळे हवेतलं बाष्प संपतंय हं. आणि बाष्प संपलं की तापमान वाढतंय. बरोबर. म्हणजे माझी छोटीशी कृती हं. ही निसर्गाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात घातक असते. खरंय. मग माझी कृती जर काही थोडी मी बदल केला, थोडासा हं. बदल. हं. ॲज एक्झाम्पल हं. मी रबरी तळ असलेले बूट घालतोय. हां. मग त्याने माझ्या शरीरात गरम होणार का? आणि मी युरोपमध्ये राहतो का मोजे घालायला पाहिजेत म्हणून? हं. टेरिकॉटचे कपडे घालायला पाहिजेत का? हं. मी सुती कपडे घातले, मी चप्पल घातली, हं. एरिएशन वाढलं तर आपोआप मला स्वतःला गरम कमी होणार आहे. हं. इथे ते बॅड कंडक्टर, हं. ते बॅड कंडक्टर माझ्या शरीरावरती असायला पाहिजेत. माझ्या घरातल्या वस्तूंमध्ये असायला पाहिजेत. हं. क्रॉस व्हेंटिलेशन असायला पाहिजे. हं. नियोजन रस्त्याचं कसं आहे असं माझं नियोजन मला करता येईल का? जे पूर्वी आपल्या लहानपणी आपल्या दरवाजाला व्हेंटिलेटर होते. हो. आताच्या दरवाजाला व्हेंटिलेटर आहे का? तर नाही. नाहीये. हं. मग आपल्या घराचा वरचा जो भाग आहे, हं. छताचा भाग, हं. तो 3 फूट खाली खिडकी आहे त्याच्यात. 3 हं. ते 4 फूट खाली. होय. जे 4 फुटाचा तो ब्लॉक तयार होतोय वरती. हवा गरम झाली की वरती जाते विज्ञानाने आम्हाला सांगितलंय. हो. आणि पंख्याने तीच हवा खाली येतेय. हं. तिला एक्झॉस्टच नाहीये. हं. मग त्याला एक्झॉस्ट करता येईल का? हं. ही छोटीशी गोष्ट आहे. हो. किती खर्च येईल? सिलिंग फॅन लावायचे जे एक्झॉस्ट फॅन लावला. हं. किती खर्च येईल? अजूनही वाळ्याचं सरबत लोकांना आवडतं. अजूनही कैरीचं पण प्यावंसं वाटतं. हं. अगदी साधं लिंबाचं सरबत प्यावंसं वाटतं. वाटतं. हो. म्हणजे ती मनामध्ये जो निसर्ग आहे त्याच्यावर अजून माझ्या मनामध्ये आत्मीयता आहे. हां. आणि ती पिढ्यानपिढ्या राहणार आहे. कारण हं. जेनेटिक्समध्ये ते आहे. हं. खरंय. आपण त्या आपल्या शरीराची हाक ऐकत नाही. आपण नको ते हं. ऐकतोय. हं. खूप सोपं आहे. बरोबर सर. म्हणजे आता हं. इतकं मी ऐकतेय तुमच्याकडून, किती छोट्या-छोट्या हं. गोष्टी आहेत त्या. सहज हं. होण्यासारख्या आहेत. दिलीप कुलकर्णीचा कार्यक्रम असे अनेक म्हणजे अभिजित घोरपडेंपासून हं. अतुल देवगणकरपर्यंत अनेक पर्यावरणवादी हं. सोपं जीवन करून तुम्ही पर्यावरणाच्या समस्या कशा सोडवू शकाल हं. त्याचं मार्गदर्शन करतायत. त्यांच्या अगदीच. जगण्यात नाही. पुण्याला धारी आणि जगण तसं दाखवलं. हं. वनराई अजून ते काम करतायत. हो. इकॉलॉजी फाउंडेशन अजून ते काम करतंय. हं. अवेअर करायचं हं. आणि योग्य रस्ता दाखवायचा. आम्हाला नक्कीच. तो रस्ता निवडायला लागेल की मला या रस्त्याला जायचंय. भांडारकर काम करतंय. सावित्रीबाई फुले विद्यापीठ ते काम करतंय. हं. आधारकर काम करतंय. हं. अनेक टेकड्यांवरचे ग्रुप आहेत. हो, हो. त्या टेकड्यांवरती झाडं स्वतः सकाळी पाणी घेऊन जाऊन त्या झाडाला जगवणारे लोक आहेत. हो. ते खरं म्हणजे रोल मॉडेल आहेत. खरंय. अगदीच. आणि आपल्या खरं तर या निसर्ग अवधान कार्यक्रमात आपण अशा बऱ्याच लोकांना बोलवून त्यांना सुद्धा ओळख करून दिलेली आहे श्रोत्यांना त्यांची, की खरंच आपण काहीतरी छान काम. केलं पाहिजे यासाठी. हं. आणि सर जाता मला शेवटचाच एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, की हल्लीचा तरुण गाव सोडून शहराकडे जाताना आपण बघतो आहोत. आपली स्वतःची शेती आहे पण तो शेती करत नाही. तर तरुणांनी या पर्यावरणासाठी किंवा शेती वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे हे आम्हाला थोडक्यात सांगा. खरं म्हणजे त्याचं उत्तर आहे की ते तुम्ही म्हणताय ते तुमची अर्धवट माहिती आहे. हां. की माझ्या माहितीमध्ये अनेक तरुण असे आहेत हं. की जे मुंबई सोडून गावाकडे गेलेत. हां. आणि गावी ते म्हणतात आम्ही मुंबईमध्ये त्रासलो तर इथे आणून छान जगतोय. हं, हं. म्हणजे तो जो पुरुषार्थ आहे, हां. ते पुरुषार्थ करण्याची धमक हं. जेव्हा तो कल्चरल डेव्हलपमेंटमध्ये जातो, सोसायटीचा विचार करतो, तेव्हा तो हं. त्याच्यात अडकतो. हं. मला EMI भरायचा म्हणून मला नोकरी करायला लागते. हां. मनाने त्याला तिथं नाही राहायचं बरं का. हं, हं. पण नंतर त्याला ॲडिक्शन होत जातं. हं. की माझ्या सोसायटीत मी ज्या राहतो त्या सोसायटीच्या स्टेटसप्रमाणे मला राहायला पाहिजे. हं. त्याच्या अनावश्यक अनेक गोष्टी तो करत असतो. त्याला पटत नसतात बरं का या गोष्टी करायला पाहिजे असं. बरोबर. तर हं. त्याच्यातले काही धाडसी हं. त्याचा निर्णय घेतात. मी हं. शेती शिकवत असल्यामुळे हं. माझ्याकडे शिकायला येणाऱ्यांना अनेक लोकांना मी विचारतो त्यातले 50% IT वाले असतात. बरं. ते म्हणतात की आम्हाला ताण खूप होतोय आयुष्यामध्ये. हं, हं.
आमच्याकडे पुरेसे पैसे आहेत, हं, आम्ही नीट वापरले तर आम्हाला आयुष्यभर पुरतील एवढे आहेत. हं, आता आम्हाला शांत स्ट्रेस नसलेल्या जागी जाऊन जगायचं आहे. हं, हं, आणि त्याचा सोपा मार्ग आम्हाला शेती वाटतंय. हं, पण हं, आम्हाला शेती कळत नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे शिकायला आलोय. हं, हं. अशी टक्केवारी वाढत चालली. अच्छा. मायग्रेशनची टक्केवारी पण वाढते आणि रिव्हर्स मायग्रेशनची टक्केवारी पण वाढते. हे हं, हं, दोन्ही वाढतंय. हं, 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 पण जशी भयानता वाढत जाईल हं, तसं रिव्हर्स मायग्रेशन वाढणार आहे. म्हणजे हं, आता इराण युद्धामध्ये सुद्धा रिव्हर्स मायग्रेशन वाढणार आहे. हं, हं, हं. अगदी गल्फमधले लोक इकडे येणार आहेत की नाही, म्हणजे रिव्हर्स मायग्रेशन. बरोबर. हं. त्याला माहिती आहे की आम्ही ते गाणं जे ऐकलं लहानपणी, हां. ए मेरे प्यारे वतन, हं, हं, हं. बलराज साहनींचं गाणं होतं, बलराज साहनी हो. चित्रित झालेलं. हां. तिथलं वातावरण, तिथलं अन्न, तिथला वास, हं, तिथली ते पाण्याची चव, हं, तिथल्या त्या भाकरीची चव हं, आम्हाला आजही आवडते. हं, फक्त ती आम्हाला 2 दिवसापुरती आवडते. हं, ती आठवडाभरासाठी आवडायला लागेल, काय करायला लागेल हे बघायला लागेल. हं, एक रेमेडी म्हणजे काय? लिव्हिंग इन दी फॉरेस्ट इज अ रेमेडी. हं, तर ते आपल्याला करता येऊ शकतं. हं. पण आता जो तरुण विचार करतो, की मला शेती हो, केली हो, 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 पाहिजे हो. म्हणून विचार करतो. करतोय. खरंच करतो. हं. पण हं. मग त्याला आणि हां, त्याच्यामध्ये टक्केवारीमध्ये महिला जास्त करतायत बरं का. हां, हां. की तिला वाटतंय की आपली मुलं-बाळ छान जगावीत हं, म्हणून ती शेतीकडे नवऱ्याला उद्युक्त करते. हं, हं. हं. बरोबर. पण आता आपण जसं म्हणतो ना, पाऊस नाहीये, पाणी कमी आहे. तर या परिस्थितीत आता नव्यानं जे लोकं शेती करणारे आहेत, त्यांना ते जुळवून घेऊन ती सुरुवात करणं, ते खरंच शक्य आहे का? की स्वतःच्या हो, कुटुंबापुरतं तरी ते हो, हो, पिकवणं? हं, हो. स्वतःच्या कुटुंबापुरतं पिकवणं हं, सहज शक्य आहे. हं, फक्त आम्ही काय करतोय, हं. की त्याचं उत्पादन खर्च वाढवतोय. कोणी मला सांगतंय हे घातलं की फायदा होईल, हे घातलं की कीड जाईल, हां. हे घातलं की एन्झाईम्स हार्मोन्स तयार होतील, हं, फिमेल फ्लॉवर जास्त येतील, हं, मग त्याच्यामध्ये क्वालिटी चांगली येईल. हं, आणि मी जेव्हा कन्फ्यूज असतो, मला शिकवणारे आणि कन्फ्यूज करणारे अनेक जण असतात. हं, हं, म्हणजे अगदी साधं मोबाईलमध्ये आपण बोलतोय हं. आणि तिथे आता आपला विषय चाललाय, की मला आता शेती करायची, चांगलं बी कुठलं? हां. तर आपला कार्यक्रम बंद झाल्यानंतर मला मोबाईलवरती चांगल्या बियाण्यांच्या कंपनीच्या जाहिराती येणार आहेत. हं. बरोबर. म्हणजे माझ्यावर कोणतरी मॉनिटरिंग करतोय हं, हं, आणि मी काय खायचं, मी काय वापरायचं हे ठरवणारं कोणतरी एक्स आहे. हं, 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 मला वाटतं मी ठरवतोय. हं. अगदीच. तसं नाहीये. माझ्या हां. मनाप्रमाणे मी जगत नाहीये. हं. आणि मला देवाने दिलेला एक अवयव जो आहे बुद्धी, हां. त्याचा वापर करण्याची क्षमता कमी करतोय. हं. म्हणजे उदाहरणार्थ आता एआय आलं. हो. तर एआय म्हणजे माझी बुद्धी क्षमता कमी करणार आहे का ते? हो, म्हणजे आपण जर ते वापरत गेलो, तर आपण स्वतःचा विचार बाजूलाच राहतो, की काय करायचंय हे मला. हे हे योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्यच आहे, अर्थातच. पण मी त्याला बळी पडतो का? हं, माझा वेळ वाचतो म्हणून. असा मी हं. बळी पडतो त्याला. हो, हो. तर हा विचार जसा नाही करायचा ना, हे मला योग्य आहे का अयोग्य आहे? हां. आणि आपल्याकडे ती परंपरा आहे. हं. आई-वडिलांपासून सगळे जण सांगतायत, हां. गुरुजनांपासून कुटुंबात सगळे, की हं. मन लावून कर. हो. आणि मन आपल्याला हे मागतंय बरं का. हं. आणि बुद्धी म्हणते नको हे फार त्रासाचं आहे. हो. शेती खड्ड्यात जाणारी आहे. त्याच्यात तू शेती करू नको. हां. इमोशन आणि लॉजिक. हां. आता याच्यावरती जो बॅलन्स करायचा असतो त्याला म्हणतात विवेक. हं, हं, बुद्धी आणि भावना याचं नियंत्रण करणारा विवेक. हं, तो आपण विवेक गमावलाय. हं, कारण आम्ही विचार करणं थांबवलं. विचार केला ना, हं. की सगळी उत्तरं रस्ते दिसायला लागतात. खरं आहे. आणि मूळ तुम्ही जे विचार. काम करताय हं, ते विचार करायला शिकवताय. हं. लोकांना चांगल्या विचाराच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करताय. थँक नाही यू. गरज आहे ती समाजाची. थँक यू सर. सर, खरंच आजचा हा संवाद म्हणजे फक्त एक मुलाखत नव्हती, तर तो एक जागरूकतेचा प्रवास होता असं मला वाटलं. मातीपासून शेतीपर्यंत आणि शेतीपासून थेट आपल्या पृथ्वीच्या भविष्यापर्यंत आज आपण ग्लोबल वॉर्मिंगबद्दल सुद्धा बोललो. वाढतं तापमान असेल, अनियमित पाऊस आणि आटत चाललेले हे जे काही पाण्याचे स्रोत आहेत, तर हे सगळं कुठंतरी दूर घडत नाही आहे, तर ते आपल्या आजूबाजूला घडतंय, आपल्या आयुष्यात घडतंय. आणि म्हणूनच आज महाराष्ट्र कृषी दिनाच्या या निमित्तानं आपण फक्त शेतकऱ्यांच्या कष्टांचा सन्मान करत नाही आहे, तर निसर्गाशी असलेलं आपलं जे नातं आहे, ती पुन्हा जपण्याची आपण आज शपथ घेऊयात. श्रोतेहो, आज एक प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारायलाच हवा, की मी निसर्गासाठी खरंच काय करतोय? हे ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी माझा छोटासा का होईना, पण वाटा आहे का?
कारण मोठे बदल हे नेहमी छोट्या कृतीतूनच सुरू होतात. सर, खरंच तुम्ही हा आजचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि खूप छोट्या-छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टीतून तुम्ही हे आम्हा श्रोत्यांपर्यंत मार्गदर्शन केलंत. त्याबद्दल मी तुमचे खरंच मनःपूर्वक धन्यवाद मानते. खरं म्हणजे मी तुमचे आभार मानायचे की एवढ्या लोकांपर्यंत माझं मत व्यक्त करायला मला संधी दिली. धन्यवाद. येस, थँक यू सो मच सर.